केंद्र सरकारचे पैसे देखील आपल्याला त्या ठिकाणी मिळाले। प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेमध्ये या ठिकाणी ही योजना आली आणि अत्यंत वेगाने हे काम आपल्याला या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे। आज आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं कल्याण होणार आहे। आजही या भागामध्ये जवळपास 15,170 हेक्टर सिंचन निर्मिती त्यातनं होते। 27 गावांना पुढे लाभ मिळणार आहे। 3.17 अब्ज घनफूट पाणी हे कृष्णा नदीतनं उचललं जाणार आहे। खटाव आणि माण तालुक्यामध्ये एकूण 27,500 हेक्टरला त्याचा सिंचन लाभ होणार आहे। आणि मला असं वाटतं की या माध्यमातून हे नुसतं मला असं वाटतं एक साधं काम नाहीये, तर एक इंजिनिअरिंग मार्वल हे तयार झालेलं आहे की कशा प्रकारे जिथे पाणी आहे तिथनं दुष्काळी भागापर्यंत आपण पाणी आणू शकतो। या संदर्भात फार मोठं मॉडेल हे तयार झालं आहे आणि निश्चितपणे मी सांगू इच्छितो की याला फेर प्रशासकीय मान्यता देऊन 1331 कोटी रुपयाची योजना या ठिकाणी आपण मंजूर केली आहे। मी जयभाऊ तुम्हाला आणि खासदार साहेब तुम्हाला आश्वस्त करतो, एक पैसाही कमी पडू दिला जाणार नाही। तुम्ही जेव्हा मागाल जसं मागाल तसे या ठिकाणी पैसे मिळतील। आमचे कपूर साहेब आहेत, कपोले साहेब आहेत, ही टीम अशी आहे साहेब, रेकॉर्ड केला रेकॉर्ड। आम्ही गेल्या 1.5 वर्षामध्ये 121 सिंचन प्रकल्पांना त्या ठिकाणी फेर प्रशासकीय मान्यता दिलेली आहे, ज्याच्यातनं 15 लाख हेक्टर जमीन ही पाण्याखाली येईल। हा एक रेकॉर्ड सिंचन विभागाने या ठिकाणी तयार केला आहे आणि मला आनंद वाटतो की या ठिकाणी उरमोडी असेल, जे कटापूर असेल, टेंभू असेल, म्हैसाळ असेल, ज्या योजनांनी संपूर्ण दुष्काळी भाग साताऱ्याचा असो, सांगलीचा असो, सोलापूरचा असो, सगळा दुष्काळी भाग हा दुष्काळ मुक्त होणार आहे। या सगळ्या योजना करण्याची संधी ईश्वराने मला दिली, या दुष्काळी भागाची सेवा करण्याची संधी दिली आणि ही संधी त्या ठिकाणी सोन्यामध्ये परिवर्तित करण्याचं काम आम्ही केलं। आमच्या या सगळ्या सहकार्यांमुळे, त्यांच्या मदतीमुळे, त्यांच्या पाठपुराव्यामुळे येत्या काळामध्ये हे मोठं परिवर्तन होणार आहे। आणि हे करत असताना हे खरं आहे, या ठिकाणी सांगितलं जायचं पाणीच नाही तर आम्ही कुठनं पैदा करायचं। हो, पाणी पैदा करता येत नाही, पण पाण्याचं नीट नियोजन करता येतं। आम्ही निर्णय केला की हे जे पाणी वाहून जात आहे, जे ओपन कॅनलनी जात आहे, 2017 साली मी निर्णय केला ओपन कॅनल पेक्षा जर आपण बंद पाईपलाईननी पाणी नेलं, बाष्पीभवनाचं पाणी वाचेल, लिकेजचं पाणी वाचेल, ॲडिशनल पाणी आपल्याला मिळेल। आणि तो निर्णय केल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाईपलाईननी पाणी नेणं सुरू केलं। त्याचा परिणाम असा झाला, आपलं पाणी वाचलं आणि 8 TMC